देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. आता एक नंबरची लक्षवेधी अमित गोरखे ज्यांनी लक्षवेधी पुकारले त्याचाच शोध घ्यायची वेळ यावी का सांगा बरं. नाही साहेबांनी बोलून म्हणून गेलो होतो. धन्यवाद सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 1 मध्ये छापल्याप्रमाणे लगेच घेऊ 5 वेळा. आज राज्यातील महानगरांमध्ये स्पा आणि वेलनेस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या मानवी तस्करी आणि अनैतिक देहव्यापार रोखण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र नियम कायदा आणला पाहिजे. कारण आता पुणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, ठाणे अशा अनेक परिसरांमध्ये खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे अनधिकृत स्पा चालू आहेत आणि त्यामुळे तरुणांचं तर नुकसान होतंय, पण गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा खऱ्या अर्थानं धाक उरलेला नाही. आत्ताच पुण्यात एक घटना घडली ज्याच्यामध्ये पोलिसांनी त्या स्पा सेंटरवर धाड मारल्यानंतर त्या महिलेने 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि तिचा जागीच त्या ठिकाणी ती मृत पावली. परंतु अशा प्रकारचे स्पा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात चालू असताना आज या गुन्ह्यांचं प्रमाण खूप वेगानं वाढतंय. आज उत्तरांमध्येही आपण अनेक शहरांमध्ये जे गुन्हे दाखल झाले त्याचंही प्रमाण आपण दिलेलं आहे. पण मला असं सांगायचं की वेगवेगळ्या नावांनी कार्यरत असलेली अनेक मंडळी हे काम करतायत, स्पा चालवतायत. त्याच्यामध्ये प्रियंका महाल असेल, रहीम असेल, शीतल मंगेश असेल, अनुष पांडे असतील, यासारख्या ठराविक लोकांची संघटित साखळी स्पाच्या नावाखाली खऱ्या अर्थानं चालतीये. पण मला आपल्याला यातनं हे विचारायचं आहे की आज विशिष्ट सूत्रधारांच्या मालमत्तांची चौकशी करून आपण अशा स्पा चालवणाऱ्या या ग्रुप्सवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा गृह विभागाचा काही विचार आहे का? त्याचबरोबर मास्टर माइंड ज्या याच्या मागे आहेत त्यांना तुरुंगात डावलून गुन्हेगारी साखळी शासन कधी मोडीत काढणार आहे? सभापती महोदय, गेल्या 3 वर्षात राज्यात किती स्पा सेंटरवर आपण डांबून गेल्या 3 वर्षात राज्यात किती स्पा सेंटरवर छापे टाकले आणि त्यातून किती गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा अंतर्गत दाखल झाले याची माहिती मला मिळेल का? विशेषतः पुण्याच्या ज्या विमाननगरमध्ये महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकरणात केवळ मॅनेजरवर कारवाई झाली की मूळ मालक व तिथे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारीची निश्चिती म्हणून आपण कारवाई करणार आहात का याचे विश्लेषण खऱ्या अर्थानं हवं आहे. आणि सध्या स्पा सेंटर केवळ शॉप ऍक्ट म्हणजे वेलनेस सेंटरच्या नावाखाली शॉप ऍक्टचं लायसन्स मिळतं, जे खऱ्या अर्थानं किराणा दुकानाने दिलं जातं. ते थांबवण्यासाठी शासन स्पा व्यवसायासाठी स्वतंत्र आणि कडक महाराष्ट्र स्पा नियमावली आणणार आहे का? ते सन्माननीय सदस्यांनी महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. विशेषतः पुण्याच्या विमाननगरला जी आपण कारवाई केली होती सभापती महोदय, ह्या मुळात ही कारवाईच ही पोलीस विभागाने तिथे त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत एक डमी ग्राहक तयार करून त्यांनी तिथे तो छापा टाकला होता आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे ती कारवाई तिकडे झालेली आहे. आणि म्हणून परंतु ह्या कारवाईच्या अनुषंगाने एक बाब लक्षात येते की ज्यावेळेस अशा स्पा सेंटर्सवरती वगैरे आपण कारवाई करतो बऱ्याच वेळा तिथे परदेशी नागरिक तिकडे आढळतात आणि काही प्रमाणात तिथे जे ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये जी काही गुन्हेगार जे ॲक्टिव्ह आहेत त्यांच्यामार्फत तिकडे अशा पद्धतीने महिलांचं तिथे जे काही शोषण होतं ते केलं जातं. आणि एकंदरीत स्पा सेंटर्सच्या परवानगीच्या बाबतीत जसा आपण इथे उल्लेख केलेला आहे की त्यांना फक्त शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटची परवानगी मिळाली की त्यांना गुमास्ता लायसन्स मिळालं की ते त्या ॲक्टच्या अंडर त्यांना तिथे परवानगी प्राप्त होते आणि तिकडे ते व्यवसाय करत असतात. एकंदरीत ह्याचं प्रमाण पाहता आपण जे आपल्या उत्तरामध्येच ते आपण आकडेवारी देखील मेन्शन केलेली आहे किती स्पासवरती आपण 2025 आणि 2026ला आपण कारवाई केलेली आहे. परंतु अध्यक्ष सभापती महोदय, ह्याची व्याप्ती बघता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये महत्त्वाचे निर्देश हे मागच्या वर्षी दिले होते आणि स्पा सेंटर्सना परवानगी देण्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत नगरविकास विभाग असेल, जर का ग्रामीण भागामध्ये असेल तर ग्रामविकास विभाग असेल, तर अशा विविध विभागांना सोबत घेऊन ACS होम यांच्या अंडर एक समिती स्थापन केली होती आणि स्पा सेंटर्सना परवानगी देत असताना नक्की नियमावली काय असली पाहिजे ह्याचा अहवाल आपण हा मागवलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे तो लवकरच सादर देखील होईल
आणि ही आपण नियमावली तयार करतोय आणि ह्यापुढे भविष्यामध्ये स्पा सेंटर्सना फक्त शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटच्या अंडर परवानगी न देता त्यांना गृह विभागाची एनओसी असणं किंवा स्पा सेंटर्सना परवानगी मागत असताना कुठले निकष त्यांनी पाळायचे आहेत किंवा स्पा सेंटर चालवत असताना त्यांनी कुठले निकष पाळायचे आहेत ह्याची सगळी बंधनं ही त्याच्यामध्ये असतील. म्हणजे एकंदरीत नियमावली आपण ही तयार करतो जेणेकरून भविष्यामध्ये ज्या महिला तिकडे येतात त्या कुठून आलेल्या आहेत त्यांची सगळी माहिती असणं हे सगळं आणि आरोग्य विभागाला देखील ह्याच्यामध्ये आपण त्यांचा देखील अहवाल आपण मागवतोय. एकंदरीत स्पा सेंटर्सच्या बाबतीमध्ये आपण ही नवीन नियमावली आपण तयार करतोय आणि पुढच्या मला वाटतं 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ही नियमावली तयार देखील होईल आणि ते आपण राज्यामध्ये लागू करू. एकंदरीत ह्यामध्ये अजून एक सूचना आम्ही आज केलेल्या आहेत की ज्यावेळेस आपण इथल्या असलेल्या महिलांवरती कारवाई करतोय, आता उदाहरणार्थ जी विमाननगरची कारवाई आहे तिकडे काही थायलंडच्या देखील महिला होत्या. मग या आल्या कुठून, ह्यांना इथे कोणी आणलं, त्यांचे एजंट कोण आहेत, त्या एजंटपर्यंत पोहोचा आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण ही शेवटी ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अंडर आपण या केसेस दाखल करतोय खऱ्या, परंतु ह्याला मुळापासून आपण उखडलं पाहिजे. आणि म्हणून विमाननगरच्या केसमध्ये आपण जो मॅनेजर आहे तोच एजंट होता, त्यांनीच त्यांना इथे आणलं होतं. तर तशाच पद्धतीने ज्या राज्यामध्ये कारवाई होतील त्याच्यामध्ये मूळ म्हणजे ज्यांनी ह्यांना परदेशातून किंवा भारतामधून कुठूनही त्यांना इथे आणलेलं असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि हे पूर्ण रॅकेट हे आपण उधळून काढण्यासाठीच्या त्यांच्या मुळापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, त्या दृष्टीने कारवाई करण्यात येते. सन्माननीय चित्रते वाघ. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे ज्याचं उत्तर आता मंत्री महोदयांनी दिलं. हे खरं आहे की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, अशा विविध ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय वाढतोय. हे खरं आहे, त्याच्यासाठीची खबरदारी शासन काय घेतं याची माहिती दिली गेली. परंतु मला वाटतंय की याचा प्रचार आणि प्रसार हे ऑनलाईन नेटवर्क आणि जाहिरातीच्या माध्यमातून होतंय. मग ते व्हॉट्सॲप असेल, मग ते टेलिग्राम असेल, मग ते वेबसाईट्स असतील, याच्या माध्यमातून ग्राहक मिळवले जात आहेत, ग्राहकांना त्या ठिकाणी हे संदेश पोचवले जात आहेत. तर माझा हा प्रश्न आहे साधा की यावर सरकारचं नियंत्रण आहे का आणि IT ॲक्टच्या खाली आतापर्यंत किती गुन्हे रजिस्टर्ड झालेले आहेत? नाही, जो लक्षवेधीमध्ये जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये IT ॲक्टचा उल्लेख नाही आहे, त्यामुळे ती माहिती आता माझ्याकडे उपलब्ध नाही. परंतु मला वाटतं तो मार्केटिंगचा भाग झाला. एखाद्या जेव्हा आता आपण जी नियमावली घातलेली आहे किंवा आपण घालतो आहोत ती नियमावली आल्याच्या नंतर स्पा सेंटर्सना त्यांनी त्यांच्या अटी शर्ती पूर्ण केल्याच्यानंतर जी परवानगी देण्यात येईल त्यानंतर त्यांनी मार्केटिंग करत असताना कुठली बंधनं त्यांनी पाळली पाहिजेत. नक्कीच त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये नियमानुसार आपण ती कारवाई करूच. परंतु शेवटी जो व्यवसाय होतो त्या स्पा सेंटरवरती होतो किंवा जे काय अनियमितता होते ती स्पा सेंटरच्या ठिकाणी होते. मग त्या ठिकाणी ती अनियमितता होणे याकरता जी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं आवश्यक आहे ती आपण घेतोय. एकंदरीत IT विभागाच्या मार्फत जी काही कारवाई त्याची माहिती मी पटलावरती ठेवतो. सभापती महोदय, जे ग्राहक तिथे आणले जातात, जे पोलीस नंतर रेडमध्ये त्यांना पकडतात, हे येतातच कुठून मूळ? ज्या पद्धतीने ह्युमन ट्रॅफिकिंग ही पूर्णपणे थांबली पाहिजे याच्यासाठीची यंत्रणा कार्यरत आहे, त्याच पद्धतीने ज्याचा या गोष्टींचा प्रचार प्रसार केला जातो हा फक्त गृह विभाग नाही तर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचाही विषय याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सभापती महोदय की ज्या वेळेला SOP बनवली जाईल किंवा जी नियमावली बनवली जाईल त्यामध्ये याही सगळ्या गोष्टींचा विचार त्यामध्ये नक्की व्हावा. नियमावली तयार करत असताना जर का IT ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे जर का गरजेचं असेल, आवश्यक असेल तर नक्कीच त्याचा देखील आपण समावेश करू. सन्माननीय अमित गोरखे. मंत्री महोदय, एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपण दिलेलं नाहीये. पोलीस छापा टाकतात, 2 दिवस ते सेंटर बंद राहतं आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी परत चालू होतं किंवा मूळ मालक तोच असतो पण तो वेगवेगळ्या नावाने स्पा सेंटर चालवतो. आणि मगाशी आपण उत्तरात असं म्हटलंय की जो मालक आहे तो कुठंतरी कनेक्टेड असतो आणि मग बाहेरच्या राज्यातनं परराज्यातनं त्या मुली आणल्या जातात. म्हणजे कुठेतरी हे संपूर्णपणे एकत्रित होऊन हा सगळा व्यवसाय धंदा चालतो. मगाशी मी जो प्रश्न विचारला, मग याच्या आपण अशा कारवाई मोका अंतर्गत करणार आहोत का? कारण मोका अंतर्गत जर कारवाई केला तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या हे गुन्हे थांबू शकतात. मग याच्यावर मोका अंतर्गत आणण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये धोरण आणणार आहोत का? नाही, त्या मखुगाच्या अखत्यारीमध्ये हे बसणार नाही, परंतु नक्कीच त्याचा आम्ही आपल्या सूचनाचा नक्कीच अभ्यास करू आणि तशा पद्धतीने कारवाई करता येतील का याचा मी तपास करू. आता